चला घाई करा कारण इथून 4 मॅचेस बाकी आहेत. या मॅचला पकडून पाहू सोडली तर 3 बाकी आहेत. या पण या मॅचकडे बघतोय. सामन्याला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूयात बदल. अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आवाज मनीजी पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे एळवन झुगाई या टीमने. चंद्रकांत स्पोर्ट्स एळवन झुगाई 3 षटकांचा फॉर्मॅट असं लक्षात आहे. यापुढचे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असणार आहेत, जशी आपण सूचना सकाळपासून देत आहोत प्रत्येक संघांना. आणि खरं तर दिव्यच आहे जयेश भोसले सर, आपण 15 मॅचेस कंप्लीट करतोय आणि 15 मॅचेस कंप्लीट होत आहेत. आणि प्राथमिक स्टेज 4 षटकांची आणि त्यानंतर पुढच्या स्टेजेस 3-3 षटकांच्या. आणि त्याचमुळे ही शिस्त प्रत्येकाने जोपासली पाहिजे की आपण जर जमवून घेतलं तर काही जमवून घेता येतं. खरं तर नोकरी व्यवसाय करणारी सर्व मंडळी जेव्हा एकच दिवस त्यांना सुट्टीसाठी मिळतो, 16 संघ या असोसिएशनमध्ये आहेत आणि 16हून जास्त गावं समाविष्ट असतील कदाचित, पण फक्त 16 संघांनाच आपण प्रवेश देतोय. तर 16 संघांना चांगला खेळ करण्याची संधी मिळावी. 4-4 षटकं तर मिळतातच आहेत, त्यात तर शाश्वती आहेच, पण पुढे जाताना 3-3 षटकांचं क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि सर्व काही व्यवस्थित तरतूद करून आपण वेळापत्रक आखतोय. सकाळी 9:15 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि त्यानंतर सातत्याने कुठलाच व्यत्यय न येता क्रिकेटचा खेळ सुरू आहे. पंचांच्या निर्णयाला मान सन्मान मिळतो, ही देखील महत्त्वाची बाब आहे या असोसिएशनची. त्याचमुळे कुठलाच वेळ आपला वाया गेला नाहीये. प्रत्येक सेकंदाचा आपण व्यवस्थित वापर केलेला आहे क्रिकेटसाठी. चला आता मॅच ऑन होते. 2 बॅटर्स विश्वास आणि चंदू हीच आघाडीची जोडी मागच्या सामन्यातली आपण पाहतोय. RCC गवळीवाडी संघाकडून सुरुवात करून देताना आणि चंद्रकांत स्पोर्ट्स एळवन झुगाई संघाकडून बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील ऋतिक आहेत. बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक असतील. 3 षटकांच्या फॉर्मॅटसाठी पाहूया. 3 पर्याय तुम्हाला वापरायचे आहेत आणि ते 3 पर्यायांपैकी एक पर्याय ऋतिकचा वापरला जातोय. सूरज निकम अंबार्डे आणि सचिन लोहार करुंगळे दोघांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचे प्लीज, आपला सन्मान बाकी आहे. तर या दोन्ही मान्यवरांना मी नम्र विनंती करतोय की आपण यायचं व्यासपीठावर, आपला सन्मान बाकी आहे. विश्वास आणि चंदू SMD स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आपण या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहोत. आमचे डिस्कस जॉकी राज हे देखील सकाळपासून आपल्या सेवेमध्ये आपल्या मनोरंजनासाठी तत्परतेने काम करत आहेत. आणि आमचे स्कोरर जे बदलत राहतात आता आहेत सध्याच्या घडीला गणेश आहेत. गणेश पहिला सामना खेळले आपण. ओके, चला पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहे जो डॉट आलेला आहे. सुरुवात डॉट बॉलने होते. खरं तर मागच्या सामन्यामध्ये विश्वास आणि चंदू यांची आक्रमक स्ट्रॅटेजी आपण पाहिली. विश्वासच्या 27 धावा आणि चंदूच्या जवळपास 23 धावा. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन चांगल्या स्ट्राईक रेटचं होतं. जेव्हा आपण कमी षटकांचं क्रिकेट खेळतो अशा वेळेला स्ट्राईक रेटला विशेष महत्त्व द्यायचं असतं. आणि या ठिकाणी गोलंदाज देखील इकॉनॉमिकल राहणं गरजेचं असतं आणि एळवन जुगाईकडून एक चांगली गोलंदाजी ऋतिकच्या वतीने आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत. 18 चेंडूंच्या मर्यादित क्रिकेटमध्ये पहिले 2 बॉल डॉट येणं एक चांगली सुरुवात आपण पाहतोय चंद्रकांत स्पोर्ट्स एळवन जुगाई या संघाकडून. सेकंडला विश्वास ज्यांचा खास खेळ मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. ऋतिक राईट आमवरती विकेट. धीम्या गतीचा बॉल दुप्पट वेगानं केला प्रहार. वाऱ्याशी वार्तालाप करताना बॉल मिड विकेट सीमारेषा पार. मिळतीलचा षटकार.
भंग झाली आणि विश्वासच्या वतीनं षटकार आलेला आहे. 6 धावा RCC गवळीवाडी टीमची. धावसंख्या रनअप मिस्टेक डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. प्रत्येक पूर्वार्धामध्ये चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळाल्यात या पहिल्या षटकामध्ये. स्टार्टिंग फेज त्यांनी आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर त्यांचा आक्रमक रवैया, विश्वासचा खास खेळ सुरू झालाय. येतोय पुन्हा एकदा या षटकातला दुसरा षटकार. आपला सन्मान बाकी आहे. आपण व्यासपीठावर येऊन तो सन्मान स्वीकारायचा आहे. धावसंख्या 12. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, धीम्या गतीचा हा चेंडू हाताळला होता, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये. येतोय हा डॉट बॉल. या षटकातला तिसरा. 2 षटकार 3 डॉट्स. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1 बॉल शिल्लक. सचिन लोहार, चला आपणास विनंती करतो, आपण यायचं आहे स्वागत कक्षामध्ये तो सन्मान स्वीकारण्यासाठी. ऋतिक शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफुटला बॅलन्स केलं. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला आपल्या आवाक्यात घेऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. 1 धावेची वाढ होईल. धाव फलकामध्ये धावसंख्या पोहोचते आता 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. सर्व चेंडू जवळपास विश्वासनेच खेळलेले आहेत. आणि यावेळेस आखुटप्प्याचा बॉल, त्या बॉलवर केला प्रहार. बॉलला थेट पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून बॅटिंग विश्वासची. या षटकातला तिसरा षटकार. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. अजय बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील चंदू. या अगोदर 3 षटकार खेचलेत विश्वासने. 19 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरुवात खास बनवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. ती खास सुरुवात खरं तर ऋतिकने मिळवून दिली होती, पण त्यानंतर 3 षटकार खेचून ती भरपाई विश्वासने केली. फुल टॉस दरम्यान हा नो बॉल आहे. मिड विकेटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. चंदूचा नकार आलेला. विश्वासच्या वतीने नो बॉल आहे. बीमर चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. बॉल क्रिपिंग थोडीशी सटकली. व्यवस्थित बॉल डिलिव्हर करताना लक्ष केंद्रित करून व्यवस्थित फूट मुवमेंट घ्यायची असते, आणि अशा वेळेला जेव्हा आपण वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतो कधी कधी या चुका होतात. फ्री हिटचा बॉल असेल. धावसंख्या 21. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉल. वाह, अजयचा फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त स्टॉप. फ्री हिटच्या बॉलवर काहीच मिळणार नाहीये RCC गवळीवाडी या संघाला. धावसंख्या 21. चांगलं डेडिकेशन अजयचं. कठीण असतं फॉलो थ्रू मध्ये. इतक्या वेगानं खाली बसून तो बॉल त्याने अडवलेला आहे. ब्लॉक होल डिलिव्हरी. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल हळूवार प्रवास करते. स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं. एंड निवडताना थोडासा क्षेत्ररक्षकाने वेळ घेतला आणि लगेचच त्याच संधीचा फायदा उचलताना 2 धावा दोघांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर चांगलं अँटिसिपेशन ऋतिक आणि अजयचं अपेक्षित होतं, पण या ठिकाणी विश्वासाने चंदू या ठिकाणी धाव खाऊन जातो. चंदूला अजूनही संधी मिळत नाहीये. विश्वासच्या वतीनं तो खेळ संघाला मिळतोय फायद्याचा. फुलटॉस. जसा बॉल डिलिव्हर झाला त्यावर रबर स्टॅम्प बसला होता 6 धावांचा. येतोय पेटंट स्ट्रोक विश्वासच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. रन्स ऑन बोर्ड. मेजॉरिटी विश्वासचीच राहिलेली आहे आतापर्यंत या डावामध्ये. 4 षटकार त्यांच्या वतीने आलेत.
फुललेनचा बॉल स्ट्रेट हिट, खूप चांगली ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पोहोचेल. वाह क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक एक धाव महत्वाची आहे एळवणजोगाई या संघाला माहिती, आणि त्या तसे एफर्ट सुद्धा क्षेत्ररक्षकांच्या वतीने पाहायला मिळतात. या फक्त 2 धावा 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. आता परत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 4, आणि सर्वच्या सर्व चेंडू खेळून काढलेले आहेत. फक्त एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती चंदूला. इथे तिथे यहा वहा देखू जहा, आज आहे वाढदिवस आणि हवा विश्वासची. येतो षटकार. पाहूया अप्रोच काय येतोय. पुनरागमन करण्याची तयारी नाही दिसत, पण फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे पण नो बॉल आहे, देखील लक्षात घ्यायला हवं. 2 क्षेत्ररक्षकांना चकून बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4, एकूण ऍड होतील 5. ड्राईव्ह केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत अवेलेबल. कॉल थोडासा चुकला होता, पण वेळी स्वतःला सावरलेले आहे. मिळते 1 धाव, आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 43. अजूनही विकेट गमावलेलं नाही. विकेट न गमवता एक चांगला खेळ RCC गवळीवाडी टीमचा. 43 धावा 43. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर अनिकेत येत आहेत. व्हायरल नाव आहे अनिकेत. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर आहेत. ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर. अपेक्षित नाहीये अनिकेत कडून, पण आता अपेक्षा पूर्ण करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. पुन्हा एकदा सक्रिय झालाय विश्वास. अर्धशतकाच्या दिशेने त्याची आगेकूच. येतोय षटकार 6 धावा. धावसंख्या झालेली आहे 49, आणि विश्वासच्या वैयक्तिक धावा आहेत 45. 45. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स केलं, व्ही मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. लॉंग ऑनला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. बॉलिंग एंडला थ्रो. चंदूचं कौतुक करायला व चंदू सुद्धा त्याच कॅलिबरचा फलंदाज आहे जितक्या कॅलिबरचा विश्वास आहे, पण सध्याच्या घडीला बॅट कोणची बोलते ते देखील लक्षात घ्यायला हवं. त्याचमुळे फक्त सपोर्टिंग रोल मैदानाच्या आतमध्ये चंदू निभावतोय आणि लीड करतोय विश्वास. धावसंख्या 50च्या पलीकडे 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड. फुलटॉस ऑन साइडला गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पडतोय कमी, आणि अशा पद्धतीनं अर्धशतक पूर्ण करतोय वाढदिवसाच्या दिवशी. हॅपी बर्थडे टू यू विश्वास. 50. हवामध्ये सर्वच्या सर्व विश्वासच्या वतीने आलेले आहेत. 6 षटकार आलेत. 2 चौकार त्यांच्या वतीने आपण पाहिले. अनिकेत पुन्हा एकदा पिकअप शॉट. बॉल थेट मैदानाच्या पार, सीमा पार, दमदार, असरदार, थांबण्याचं नाव नाही घेणार. षटकार.
बोर्ड. मागच्या डावामध्ये आपण जर पाहिलं चंद्रकांत स्पोर्ट्स 11 जुगाई अजय आणि युवराज असेच बरसले होते प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलं आणि फायदा गवळीवाडी टीमचा झाला. स्ट्रेट बॅटचा खूप चांगला वापर. सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. येतो षटकार, साधावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. या षटकात सुद्धा आपण जर पाहिलं तर 24 धावा वसूल केलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व विश्वासने. पहिल्या षटकाचा आपण आढावा घेतला तर पहिल्या षटकापासून तो अगदी बरसलेला आहे. ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि गाडी वेगानं तो हाकतोय. खूप जबरदस्त पद्धतीने तो आपल्या धावसंख्येचा वेग वाढवतोय. ऑपॉर्च्युनिटी आहे विकेट घेण्याची. दोन क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. ओ थोडेसे दूर राहिलेत. दोन तर मिळतात. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातील. बॉलिंग एंडला थ्रो आहे थोडासा वाईडिश. 3च्या बदल्यात अजून काही धावा मिळतील. ही 4थी धाव आहे. भाग मिल्का भाग. आता 5व्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि पाहूया या 4 असतील आणि एकूण आपण किती ऍड करणार अंपायर? 8 6 धावा ऍड करणार. राईट, कारण 6 पेक्षा जास्त काय मिळणार नाही. 7 का 7 म्हणजे 3 आणि 4 7 धावा ऍड. धावसंख्या 74. जिंकण्यासाठी आवश्यकता 75ची. 75 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल्स. 18 बॉल्स 75. चंद्रकांत स्पोर्ट्स 11 जुगाई. तीन पळून आणि 4 ओथ्रू एकूण 7 मोजले. चला अंबाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. सोबत असतील पिशवी. चला पिशवी टीम कॅप्टन आणि अंबाडी टीम कॅप्टन. पिशवी संघाचे कॅप्टन रेडी आहेत. तर अंबाडी टीम कॅप्टन तरी त्वरित यायचंय. आपण टॉस करतोय. अंबाडी टीम कॅप्टन आणि पिशवी टीम कॅप्टन. चला या टॉस साठी आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. समालोचन कक्षामध्ये करूया बदल. खरं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी जय सर आपले सुद्धा राहिलेली आहे. कारण फॉलो करतोय मी 10 वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट. मीरा भाईंदरमध्ये तितकं वेळ नव्हतं पण आकड्यांची जादू जी तुमची सुरुवातीला मी ऐकायचो. खरंच इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी. म्हणजे समालोचन क्षेत्रामध्ये ते काहीतरी नवीनच होतं. तर ट्रेंड बदलला आहे पण मात्र तुमचं समालोचन तसंच राहिलेलं आहे. करूया आपलं स्वागत. जयेश भोसले सरांचा आवाज आपण पुढच्या डावामध्ये ऐकणार आहोत. चला टॉस अंबाडे आणि पिशवी या दोन संघाच्या दरम्यान. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत. करूया टॉस. 3 षटकांचा असेल हा सामना. या आपण आमंत्रित करूयात आदरणीय लक्ष्मण महादेव खेतकर साहेब, खेतल साहेब यांना विनंती असेल. लक्ष्मण महादेव खेतल साहेब यांना विनंती असेल या आपला यथोचित मान सन्मान आम्ही करतो आहोत. लक्ष्मण महादेव खेतल साहेब यांचा विशेष सन्मान आपण करूयात. या नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल वळीया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आणखीन एक महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय. जिथे लक्ष आहे, टार्गेट सेट करण्यात आले 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विश्वास 71 धावा विश्वासच्या बॅटमधून आल्यात. विश्वासच्या हातामध्ये मला तर वाटतं आज मालिकेवीराची ट्रॉफी सुपूर्द करायला काही हरकत नाही आहे. काळ खेळलाय तो आज, परंतु संघाला फायनल पर्यंत धडक मारावी लागेल. ओळीया मैदानाच्या आतमध्ये लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. तो 75 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलं. 71 धावा विश्वासच्या बॅटमधून आल्यात. या आपण आमंत्रित करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनंत बाबूराव अगंत बाबूराव खेतल साहेब
खास या स्पर्धेचा आस्वाद गावाला असून देखील या स्पर्धेचा ते आस्वाद घेत आहेत, त्यांचेही हृदयाच्या अंतःकरणापासून विशेष आभार त्यांचा आपण मानूया. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आपण पाहतो आहोत खऱ्या अर्थानं की गावावरून ते खास करून या स्पर्धेसाठी आलेत, अगंद बाबूराव खेतल साहेब यांचे विशेष करून कौतुक आणि आभार. साहेब, एवढं प्रेम आपण क्रिकेटवरती दाखवलात, आपल्या मुलांवरती दाखवलात, त्यांच्या पाठीमागे उभे राहिलात, याकरिता अगंद बाबूराव खेतल साहेब यांचे विशेष करून आम्ही आभार आणि कौतुक करतो आहे. आपला बिजी शेड्यूलना कोण सहसा कमी करत नाही, कारण कोल्हापूर हे असा जिल्हा आहे की जिथे ऊसाचे मळे प्रत्येकाचे पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेला बिझी शेड्यूल असते, या आपण सन्मान करतो आहोत. अगंद बाबूराव खेतल साहेब यांचा विशेष सन्मान खास या स्पर्धेसाठी, जे शाहूवाडी तालुक्यामधून या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित झाल्यात, त्यांचा विशेष सन्मान आपण करूयात. या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश. पहिला बॉल अजयच्या बॅट मधून जास्त तसं सडे तोड प्रत्युत्तर, षटकार आलाय. मॅचच्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकण्याचा कारनामा क्रिस गेलने सुहाग गाझी या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कसोटी क्रिकेटमध्ये केलेला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावा धावफलकावरती. 6 जून 1674 कोडविसरेल हा दिवस. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. 6 धावा धावफलकावर घेतला. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पिसाई स्पोर्ट्स पिशवी या टीमला आपण पाहू. यावेळेचा फटका फसलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, जिथे घेण्यात येणारी एकेरी धाव पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट ग्लेन मॅग्राथने देखील खेळलं. 9 जून हा त्याचा जन्मदिवस. पिजन या नावाने त्याला संबोधलं जायचं. 9 धावा धावफलकावर. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. हाफ आर्म पुल झालाय सक्सेसफुल. षटकार. पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. काय षटकार आलाय. ऑन साइडला संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेट सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या या मॅच मध्ये जिथे 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 71 धावांची खेळी या मॅच मध्ये, जिथे आपण पाहिलं ना पूर्वार्धामध्ये विश्वासच्या बॅटमधून पाहायला मिळाली. विश्वासने संघाचा विश्वास साला सार्थ अभिमान राहील असं प्रदर्शन केलंय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल 12 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे ती जिथून अजूनही आपण पाहिलं ना तर एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगलं प्रदर्शन करावं लागेल. 59 धावसंख्येची गरज. 59 धावा हव्यात या मॅच मध्ये. स्ट्राईक रेंजवरती बॅटर. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल केवळ मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. पहा ना, पिवळ्या रंगाचा गडद पिवळ्या रंगाचा ड्रेस कोट परिधान करून या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळालं. चेन्नई सुपर किंगची आठवण करून दिली. परंतु अगदी त्याच वेळेला आपण जर का वसई विरारमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर बहुजन विकास आघाडीचा प्रमुख रंग आहे हा. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल स्ट्रेट टू द फिल्डर. फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद.
ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळेल. ऋतिक रोशन नशीब आहे ऋतिक रोशनचं की तो कोल्हापूरमध्ये जन्माला आला नाही. ऋतिक हा तर आलाय परंतु याला रेत्या म्हणून ओळखलं जातं. खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाहीये. टोपण नावं ना फार मजेशीर राहतात. क्रिकेटची टोपण नावं फार महत्वाची आहेत. रिकी पॉन्टिंगला आपण पाहिलं ना तर त्याला पंटर या नावाने संबोधलं जायचं. जिथे ग्लेन मॅग्राथला पिजन या नावाने संबोधलं जायचं. महेंद्रसिंग धोनीला माही, विराट कोहलीला जिथे चिक्कू या नावाने संबोधलं जातं. प्रत्येकाची टोपण नावं ही चर्चेचे विषय राहिली. बॅटची आतली कट घेतली. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. चर्चेचे विषय प्रत्येक जिथे राहिलेली पेट नेम ही पाहायला मिळाली. परंतु रोहित शर्माला शाणा या नावाने जास्तीचं लक्ष वेधलं गेलं. रवींद्र जाडेजाला सर या नावाने ओळखलं गेलं. हा बॉल खोला द्या ऑन साइडला केला. गॅप मध्ये इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. प्रत्येक खेळाडूच्या नावाची आपण चर्चा केली परंतु प्रत्येक खेळाडूचा जो खडतर प्रवास आहे तितकासा मजेदार राहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 23 आहेत. लक्ष ठेवण्यात आलं 73 धावसंख्येचं या मॅच मध्ये. पुढचा बॉल आणखीन एक फटका पहा. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. चा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा आहेत सध्या परिस्थितीमध्ये. 75चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावफलकावरती धावा आहेत जिथे 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 46ची गरज. 6 बॉल 46 धावा. पशाच्या माहितीसाठी आपण सांगूयात कारण स्कोर जो आहे ना हा फार इम्पॉर्टंट राहतो. सकाळीच मी म्हटलं की एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो तिरडीवरून उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला. स्कोर प्रत्येक जण विचारतो. हा बॉल इथे मात्र आपण पाहिला यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. जे क्रिकेटचे दर्दी असतात ना तेच नेहमी गर्दी करतात आणि क्रिकेटवरती प्रेम दाखवतात. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. मॅच मध्ये जास्तीचं काही नाहीये म्हणून या बाबींकडे आपण हात घालतोय कारण येणारे 5 बॉल मध्ये 46 धावा बनणं ही सोपी गोष्ट नाहीये. पुढचा बॉल. हा चेंडू देखील खाली राहिलाय. गोलंदाज क्रमांक 3 अनुराग या नावानेही टेनिस विश्वामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. अनुराग शार्सरचं नाव घेत नाही मी, या अनुराग बद्दल म्हणतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो अनुराग. पहिले 2 बॉल त्याच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. आज सर्व चहूबाजूला जिकडे पाहू तिकडे जन्मदिवस साजरा करण्यात येतोय. हा फटका देखील समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा बॉल षटकार. आतमध्ये आणखीन एक बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑन साइडला एक धाव निश्चितच मिळेल. पाना आजच्या दिवशी समालोचन कक्ष आणि त्याच वेळेला आमचा गुणलेखन कक्ष असेल आमच्या ऑफिशियल यांनी ना एक मेसेज दिलाय. सर्वांकडून एक मी मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवतोय. आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परंतु आम्हाला डायबिटीस नाही आहे. केक आले नाहीत आमच्यापर्यंत. पुढचा बॉल. हा खोलात टाकलेला चेंडू ऑन साइडला इथे खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 38 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये एक मोठी पकड मजबूत केली आहे. जिंकायचं ना ते अगदी थाटात आणि एकदम थाटामध्ये इथे विजय प्राप्त करत असताना संघाला आपण पाहतोय. विश्वास नाम ही काफी आहे. काय बॅटिंग त्याने केली आज. लोअर फुल टॉस बॉल मिड ऑफला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्याकडून चुकी झाली. एक सिंगल केवळ मिळेल. सामना इथे जिंकला
एका मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकत असताना मात्र पाहायला मिळाला तो अर्थातच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक मोठ्या फरकाने सामना जिंकत असताना RCC गवळेवाडी टीमने ही या मॅच मध्ये विजय मिळवलाय. या आपण आमंत्रित करूया चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण टीमचा कर्णधार आपला करण्यात येईल सन्मान आणि त्याच वेळेला या आपण मॅच आपल्यावर द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट